नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पान नंबर 21 वरील मी असा आहे या घटकाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 21 वरील मी असा आहे हा अभ्यासपूरक घटक। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 21 वरती मी आहे असा एक घटक दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, वाच व माहिती लिही अशा पद्धतीच्या सूचनेखाली जावेद, पीटर व रुपाली यांनी स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे। प्रथम त्यांनी स्वतःविषयी सांगितलेली ही माहिती आपण वाचूया। हा आहे जावेद। तो स्वतःविषयी काय माहिती सांगतो ते आपण पाहूया। मी जावेद, मी गावात राहतो, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो, आई बाबा शेतकरी आहेत, मला पोहायला आवडते, माझी भाषा उर्दू आहे। हा आहे पीटर। पीटर स्वतःविषयी माहिती सांगतो आहे। मी पीटर, मी छोट्या शहरात राहतो, मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो, माझे बाबा बँकेत नोकरी करतात, आई शिक्षिका आहे, मला चित्र रंगवायला आवडते, माझी भाषा कोकणी आहे। ही आहे रुपाली। आपल्याला ती स्वतःविषयी ओळख करून देत आहे। मी रुपाली, मी महानगरात राहते, मी महानगरपालिकेच्या शाळेत जाते, आई शिलाई काम करते, बाबा वाहन चालक आहेत, मला क्रिकेट आवडते, माझी भाषा मराठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जावेद, रुपाली व पीटर यांनी स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यालाही स्वतःविषयी याच पद्धतीने माहिती सांगता आली पाहिजे। स्वपरिचय इतरांना करून देता आली पाहिजे, स्वतःची ओळख सांगता आली पाहिजे। आपलं नाव, आपण कोणत्या गावात राहतो, आपण कोणत्या शाळेत शिकतो, कोणत्या इयत्तेत शिकतो, आई बाबा काय करतात, तुमची आवड, तुम्ही कोणत्या भाषेत बोलता, अशी माहिती आपल्याला स्वपरिचयामध्ये देता येईल। विद्यार्थी मित्रांनो, या तिघांनी जशी आपली ओळख सांगितली आहे तशीच ओळख तुम्हाला सुद्धा सांगता आली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जावेद, पीटर व रुपाली यांच्याविषयी माहिती ऐकली। या माहितीच्या आधारे आपल्याला पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे। पहिल्यांदा आपण जावेदची माहिती या तक्त्यात भरूया। जावेद गावामध्ये राहतो, त्याची भाषा उर्दू आहे, त्याला पोहायला आवडते, त्याची आई शेती करते व बाबाही शेती करतात। त्यानंतर पीटरची माहिती आपण तक्त्यात भरू। पीटरचे राहण्याचे ठिकाण छोटे शहर, तो कोकणी भाषा बोलतो, त्याला चित्र रंगवायला आवडते, त्याची आई शिक्षिका आहे, तर बाबा बँकेत नोकरी करतात। यानंतर रुपालीची माहिती आपण तक्त्यात भरू। रुपाली महानगरात राहते, ती मराठी भाषा बोलते,
तिला क्रिकेटची आवड आहे. तिची आई शिलाई काम करते तर बाबा वाहन चालक आहेत. आता याच पद्धतीने या तिघांप्रमाणेच पुढे तुमची माहिती भरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणादाखल आपल्याला एक मुलगी स्वतःविषयीची माहिती सांगत आहे, ती आपण या तक्त्यात भरूया. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आहे राधा. मी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाघोडा या छोट्याशा गावात राहते. माझी भाषा वऱ्हाडी आहे. मला नृत्य करायला आवडते. माझी आई गृहिणी आहे तर बाबा दुकानदार आहेत. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जावेद, रुपाली, पीटर यांनी स्वतःबद्दलची जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण हा तक्ता पूर्ण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जावेद, पीटर व रुपाली प्रमाणे तुम्हालाही स्वतःची अशीच ओळख सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पान नंबर 21 वरील मी असा आहे या घटकाचा अभ्यास केलेला आहे. स्वपरिचय कसा करून द्यायचा याची माहिती घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.